नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपण सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत आणि यामध्ये सर्वात आवश्यक असा आणि महत्त्वपूर्ण असा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत आणि शिकणार आहोत। मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा आपली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी असेल, कोणत्याही प्रकारची शिक्षण क्षेत्राशी संबंधित परीक्षा असली तर त्यामध्ये मानसशास्त्र या विषयाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मित्रांनो। आणि त्यामध्ये हा जो आज टॉपिक आपण घेणार आहे ज्याचं नाव आहे अध्ययन उपपत्ती। अध्ययन उपपत्ती म्हणजे काय, अध्ययन उपपत्तीचे प्रकार कोणते आणि ते कोणत्या प्रकाराचं कोणत्या कोणत्या गटामध्ये वर्गीकरण केले गेलेलं आहे, त्यामध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या प्रकारच्या उपपत्ती मांडलेल्या आहेत, हे जर तुम्हाला समजलं नाही मित्रांनो तर मला तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा, दुसऱ्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करून टाकेन मित्रांनो। होय मित्रांनो, अतिशय माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण असाच व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे आणि याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे। आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की सर तुम्ही सांगितलेल्या व्हिडिओचा आम्हाला कवडीचाही फायदा झालेला नाहीये, तर त्यामध्ये तुम्ही कमेंट करा, दुसऱ्याच दिवशी व्हिडिओ चॅनलमधून डिलीट करून टाकेल मित्रांनो। याचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की माहितीपूर्ण एकाच व्हिडिओमधून तुमचे जवळपास 100 MCQs निघणार। होय मित्रांनो, तुम्ही इतर कुठेही एखादी PDF विकत घेसाल आणि ते PDF ला तुम्ही पाहून 100 प्रश्नांचा अभ्यास झाल्याचं समाधान तुम्हाला लाभणार आहे, पण एकाच व्हिडिओमधून तुमच्या अनेक प्रकारच्या प्रश्नांची तयारी होणार आहे मित्रांनो। कारण असे MCQs अनेक जरी तुम्ही वाचले तरी तुमची डिटेल तयारी होईल हे सांगता येत नाही। म्हणून कन्सेप्ट वाईज चला, कन्सेप्टला डिटेल समजून घ्या, प्रत्येक संकल्पना नीट समजून घेऊनच तुम्ही जर काय केलं तिचा अभ्यास केला तर त्या संकल्पनेवर कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ द्या ना मित्रांनो, कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला सहज त्याचं उत्तर येईल आणि नाही आलं तर मग म्हणायचं मित्रांनो। चला तर मग आता सुरुवात करूया आजच्या आपल्या विषयाला, ज्याचं नाव आहे की अध्ययन उपपत्ती म्हणजे काय। बघा, आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर एखादा माणूस असेल तो जर काय कुरापती असतो, म्हणजे त्याला एखादी गोष्ट चालू आहे तर त्याबद्दल तो विनाकारणच काय प्रश्न विचारत राहतो, अरे काय चालू आहे आणि काय झालं, कुठे झालं, कसं झालं आणि कशामुळे झालं, एखादं भांडण झालं तर मग काय झालं, कोणाचं भांडण झालं, कसं झालं, कुठे झालं, अशा अनेक प्रश्नांनी त्या चौकशीची गोष्टीची चौकशी केली जाते। ही पण तर एक माहिती मिळवण्याचीच प्रक्रिया आहे ना मित्रांनो। हीच एक गोष्ट जी आहे ती जे शास्त्रज्ञ आहेत, मानसशास्त्रज्ञ, यांनी अशा पद्धतीने मांडली। यामध्ये यांचा मांडण्याचा एक टॉपिक काय की बा अध्ययन, अध्ययन म्हणजे काय की शिकण्याची क्रिया। मग शिकण्याची क्रिया कशी घडते, अध्ययन हे कसे घडते हे की नाही। बघा, इथे पहिलीच व्याख्या आपण बघूया की मानसशास्त्राची जी पहिली व्याख्या आहे कोणती, अध्ययन उपपत्तीची है ना। आपण अध्ययन उपपत्ती म्हणजे काय हे शिकत आहोत, तर अध्ययन उपपत्ती म्हणजे काय, तर अध्ययन हे का केलं जाते, अध्ययन कसं होते, त्याच्यानंतर याविषयी आपण जे काही निष्कर्ष काढतो आणि ते पद्धतशीरपणे मांडतो त्याला आपण काय म्हणतो, अध्ययन उपपत्ती। म्हणजे एखादी गोष्ट कशासाठी शिकली जाते आणि ती कशी शिकली जाते याचे निष्कर्ष काढून पद्धतशीरपणे मांडणे म्हणजे उपपत्ती मांडणे होय, यालाच तर उपपत्ती म्हणतात। बर, मग दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर की अध्ययन ही प्रक्रिया कशी चालते। बघा, अध्ययन आपल्याला माहिती आहे की ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया, जसे की शिक्षण ही है ना निरंतर चालणारी प्रक्रिया, तसं अध्ययन है ना, लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस है ना। तुम्ही आता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातूनही काही ना काही गोष्टी शिकत आहात, तर हे देखील तुमचं अध्ययनच आहे की नाही। मग अध्ययन ही प्रक्रिया कशी चालते, त्यात कोणते कोणते घटक येतात, त्याच्यानंतर त्याचे परस्पर संबंध कसे येतात है की नाही। अध्ययनामध्ये कोणत्या दोन गोष्टी असू शकतात, एक समजा कोण की एखादा उद्दीपक आहे है ना आणि त्याच्या समोर एखादी गोष्ट होत आहे है की नाही, तर ती गोष्ट म्हणजे उद्दीपक झाली आणि प्रतिसाद हे त्याचं काय झालं, रिस्पॉन्स झाला आणि यातून काय त्याचं अध्ययन घडलं असं आपण म्हणू शकतो। बघा, आता या ठिकाणी हे अध्ययन ही प्रक्रिया कशी चालते, त्यात कोणते कोणते घटक येतात, त्याचे परस्पर संबंध कसे असतात आणि एखाद्या व्यक्तीकडून हे अध्ययन कसं घडते है की नाही, या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण करणारे जे विधानं असतात किंवा अध्ययन कसं घडलं है ना, कुठे घडलं, कशामुळे घडलं, कोणते कोणते घटक आले, त्यांचे परस्पर संबंध काय आहेत,
याचा सगळ्यांचा डिटेल डिस्कशन करून अनालिटिकल रिसर्च करून जे काही निष्कर्ष काढले असतात आणि ते निष्कर्ष असे शब्दांच्या स्वरूपात पद्धतशीरपणे मांडणे म्हणजेच काय, अध्ययन उपपत्ती. तर काय मित्रांनो, समजलं तुम्हाला अध्ययन उपपत्ती म्हणजे काय? बघा आता नीट तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो, उपपत्ती म्हणजे काय हे अगदी व्यवस्थितपणे समजून घेतल्याच्या नंतर आता आपण पुढे जाऊया. आता ह्या ज्या अध्ययन विषयक उपपत्ती आहेत याचे 3 मुख्य गटामध्ये वर्गीकरण केले गेलेले आहे. ते 3 गट कोणते आणि त्या प्रत्येक गटामध्ये डिटेल अशा वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापले विचार मांडले.